माणसाचे विचार जर सकारात्मक असतील ना, तर या जगात त्याच्यासाठी अशक्य असं काहीच नाही. पण तोच व्यक्ती जर नकारात्मक विचारांमध्ये गुंतला, त्याला नकारात्मक विचार करण्याची सवय लागली, तर मात्र त्याचं जगणं अशक्य आहे असं त्याला वाटतं. पण आता सकारात्मक विचार म्हणजे काय आणि नकारात्मक विचार म्हणजे काय? बघा, ज्या विचारांमुळे आपलं मन प्रफुल्लित होतं, आपण आनंदी होतो, आपल्याला कार्य करण्याची हिंमत येते. काही जरी घडलं तरी सुद्धा मी त्याला सामोरं जाऊ शकतो, अशी मानसिकता ज्या विचारांमुळे तयार होते आणि मनावरचं ओझं हलकं होतं, चेहऱ्यावरती स्मितहास्य येतं, ते आहेत सकारात्मक विचार. नकारात्मक विचार म्हणजे काय? की जे विचार केल्याच्या नंतर समोर सगळा अंधार दिसतो, भविष्य अंधारलेलं दिसतं. भूतकाळात तुम्ही अडकून राहता. तुमचा चेहरा सतत तणावात असतो. तुम्हाला एकलकोंडेपणा आवडायला लागतो. तुमच्या डोक्यावरती ओझं येतं. तुम्हाला आयुष्य संपल्यासारखं वाटतं. कुणाशीच बोलावसं वाटत नाही. तुमच्या आयुष्यात आता तुम्ही काहीच करू शकत नाही. असे जे काही तुमच्या मनात तरंग निर्माण होतात, अशी मानसिकता ज्या विचारांमुळे निर्माण होते, ते आहेत नकारात्मक विचार. मग याच्यातूनच डिप्रेशन, एन्झायटी सुरू होते. मग या नकारात्मक विचारांमधून बाहेर येण्यासाठी 10 गोष्टी अगदी साध्या सोप्या समजून घ्या. सुरुवात करा. मन फ्रेश होईल. नकारात्मक विचारातून तुम्ही 100% बाहेर येता. नंबर 1, स्वतःशी स्वतःचा संवाद करताना कधीच नकारात्मक बोलू नका. अगदी आत्ता हा व्हिडिओ ऐकताना सुद्धा अशाने कधी नकारात्मक विचार संपतील का? किंवा मी खूप सारे व्हिडिओज असे ऐकलेले आहेत. अहो, तुम्हाला बोलायला काय लागतं? आमची परिस्थिती बघा काय आहे आणि त्या परिस्थितीमुळे आम्ही नकारात्मक विचार करत आहोत. हेच तुमचे नकारात्मक विचार आहे. हाच तुमचा सेल्फ टॉक नकारात्मक आहे. आधी तुम्ही स्वतःच्या चेहऱ्यावरती आत्ता माझं बोलणं ऐकता ऐकता छान चेहऱ्यावर स्माईल ठेवा. जागरूक व्हा स्वतःच्या विचारासंबंधी आणि स्वतःला सांगा की आत्तापासून मी माझ्या स्वतःशी नकारात्मक बोलणं बंद करतोय. केलंय. तुमचं मन, तुमची सवय, आत्तापर्यंतची नकारात्मकता तुम्हाला पुन्हा पुन्हा नकारात्मकतेत ओढण्याचा प्रयत्न करेल. पण आता या सत्संगातून स्वतःला सांगा, इथून पुढं या क्षणापासून मी आता स्वतःशी सकारात्मक बोलणार आहे. काय होऊन गेलं सोडून द्या. काय मनातली भीती आहे काढून टाका. म्हणा आधी मी भयमुक्त आहे. म्हणा मी या सत्संगातून जे काही माऊलीजी सांगतायत ते सगळं घेईल आणि परिवर्तन करेल आणि माझं जीवन बदलणार आहे असं बोला. बघा तुम्ही बोललात का नाही? आणि जर हे ऐकून सुद्धा तुम्ही तोंड उतरवूनच बसलेला आहात, तुमच्या चेहऱ्यावर स्माईल नाहीये, तुम्ही मोठ्या आवाजात बोलायला तयार नाही, याचा अर्थच आहे की तुम्हाला बदलायचं नाही. अहो, बदल दुसऱ्या क्षणात नसतो. बदल नंतर कधीतरी नसतो. सकारात्मक बदल करायचा असेल तर आत्ता पुन्हा एकदा मी तुम्हाला संधी देतो. चेहऱ्यावर स्माईल ठेवा आणि स्वतःशी सकारात्मक बोला की मी सकारात्मक विचार करणारा व्यक्ती आहे. माझं चांगलंच होतंय. मी 100% कुठलीही गोष्ट करू शकतो. आजपासून माझं जीवन बदललेलं आहे. परमेश्वर माझ्यासोबत आहे. माझ्या चेहऱ्यावरचं हास्य हे असंच कायम राहणार आहे आणि नेहमीच मी सकारात्मक राहणार आहे. यस, ही झाली पहिली गोष्ट. हे बोललं की मन कसं हलकं होतं हे अनुभवल्याशिवाय कळणार नाही. नंबर 2, डोक्यात हे पक्क बसवा की जे काही तुम्हाला हवंय त्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला मिळू शकत नाही. तुमच्या हातात सर्व काही नाहीये आणि जरी त्या 2-4 गोष्टी आपल्याला मिळाल्या नाही तर त्यांनी आयुष्य संपत नाही. आयुष्य जे मिळालं नाही त्यात अडकून बसण्यासाठी नाहीये. डोक्यात आणा जरा तुमच्या हे. जे आहे ते पाहून अजून आनंदात जगण्यासाठी, जे येणारे क्षण आहे त्याचं हसत स्वागत करण्यासाठी परमात्म्याने हे जीवन दिलंय. एक व्यक्ती मला सोडून गेली. मी एका व्यक्तीवर प्रेम करायचो. माझा जॉब गेला. माझ्या जवळची कुणीतरी व्यक्ती मेली. माझ्या आयुष्यात मनासारखं घडलं नाही. हे नकारात्मक बोलणं, त्या गोष्टीत अडकून बसणं बंद करा. याच्यामुळे तुमचं झालं तर फक्त नुकसान होतंय. हे डोक्यात शिरतंय का मंडळी तुमच्या? अहो, खूप मनापासून, हृदयापासून, अंतःकरणापासून बोलतोय. आपलं समजा. मला आधी तुम्ही कुठला तरी युट्यूबवरचा, फेसबुकवरचा व्हिडिओ आला आणि तो आपण बघतो, हे डोक्यातून काढून टाका. असं समजा परमेश्वरानेच हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. म्हणजे तुमच्या आतमध्ये माझ्या हृदयातून निघालेले शब्द तुमच्या हृदयात शिरतील आणि काहीतरी बदल करावासा वाटेल. आजपासून ह्या घडून गेलेल्या गोष्टीमध्ये अडकणं बंद करा.
15 वर्षापूर्वी मी माझ्या आयुष्यात काय घडलं होतं आणि माझ्या कॉलेजमध्ये कुठल्या मुलीवरती प्रेम होतं आणि मागे मी किती श्रीमंत होतो आणि कुठल्या व्यक्तीने मला धोका दिला ते सगळं सोडा. आज काय आहे ते बघा, म्हणजे भविष्य घडवता येईल. तुमच्या भविष्याचा पाया वर्तमानात तुम्ही कसे आहात याच्यावरती ठरलेला असतो. आणि भूतकाळात अडकून नकारात्मक विचार करून जर तुम्ही भविष्याची बिल्डिंग बांधण्याचा प्रयत्न केला तर कमकुवत पाया त्या बिल्डिंगला पाडणार आहे. कळतंय का मी बोलतोय ते? हो म्हणा, यस म्हणा. हे डोक्यात पक्क टाका की तुम्हाला जे पाहिजे ते सगळ्या गोष्टी मिळू शकत नाही, आणि जरी एखादी गोष्ट मिळाली नाही तरी माझं आयुष्य संपत नाही. परमेश्वराने मला अशा बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत ज्या माझ्या कल्पनेत सुद्धा नव्हत्या. मग काय काय आहे त्याची लिस्ट तयार करा, कॉमेंटमध्ये टाका. देवानी न मागता तुम्हाला काय काय चांगलं दिलं. हे नकारात्मक बोलणं बंद करा आधी, की काहीच दिलं नाही, काहीच दिलं नाही. अरे शरीर दिलं, आई दिली, बाप दिले, जीवन दिलं, हा व्हिडिओ दिला, बोलता येतंय, बघता येतंय, अजून काय पाहिजे? बस विचार करण्याची पद्धत बदला. नंबर 3, स्वीकार भाव ठेवा. काही नुकसान झालं, काही नकारात्मक घडलं, काही आयुष्यात काहीतरी संकट आलं, पळून जाऊ नका पाठ दाखवून, रडत बसू नका, त्याला पकडून ठेवू नका. अरे हसत हसत सगळ्या गोष्टी स्वीकारायला शिका. जे घडलं ते घडलं, जे झालं ते झालं. आता पुढं काय करायचंय हे बघू. काय गेलं माझ्याकडनं त्याला बघायचं नाही, काय आहे ते बघायचं आणि काय करायचंय ते 100% करून भविष्य घडवायचंय. स्वीकार भाव नंबर 3, अगदी सहज स्वीकारायचं. सगळ्यांच्याच आयुष्यात बऱ्याच कमी अधिक प्रमाणात असंच घडत असतं. पण ज्यांचा स्वभाव हसरा आहे, स्वीकार भाव आहे, जे सकारात्मक विचार करतात, मुळात जे फारसा विचार करत नाही, आलं तसं मस्त जगतात ना, त्यांच्या आयुष्यात खूप मोठे प्रॉब्लेम आले तरी सुद्धा ते प्रॉब्लेममध्ये अडकत नाही. हे लक्षात घ्या. सायकॅट्रिस्ट सुद्धा तुम्हाला हेच सांगेल. आणि जर गोळ्या घेतल्या डिप्रेशनच्या तर त्या डिप्रेशनच्या गोळ्यांनी मेंदू जड पडेल. त्या गोळ्या एकदम सोडा असं मी म्हणत नाही, पण सगळ्या गोळ्यांवरचं सगळ्यात औषधांमधलं सगळ्यात मोठं औषध आहे तुमचे स्वतःचे सकारात्मक विचार. हे मी आधी सांगतोय, तुम्ही तुम्हाला स्वतःला बाहेर काढा. कळतंय का मंडळी? अहो स्वीकार, अहो काय मी स्वीकारू शकत नाही, स्वीकारू शकत नाही, असं काय घडलंय तुमच्या आयुष्यात? रामाला वनवास घडला नाही घडला? सांगा मला. छत्रपती शिवाजी महाराजांना लढावं लागलं नाही लढावं लागलं? सावित्रीबाई फुलेंना विरोध झाला नाही झाला? अहो जीवनात हेच घडत असतं. याचा स्वीकार करा. हे आधी मान्य करा की आलेले संकट देवाने मला मजबूत बनवण्यासाठी दिले. संकटच आले नाही तर मी असा लेचापेचा होऊन जाईल. त्या संकटांना पुढची महत्वाची गोष्ट हीच आहे की त्या संकटांना तुम्ही आनंदाने सामोरं जा. संकटातून शिका. संकटांना सामोरं जाण्याची तुमची वृत्तीच तुम्हाला मजबूत बनवते. आणि संकटापासून पळणं आणि संकटाला म्हणून रडत बसणं ही वृत्ती तुमचं मन नकारात्मकतेने भरून टाकते. पण 5वी गोष्ट हीच आहे की आयुष्यात जो स्ट्रगल असतो ना, तो स्ट्रगल सर्वांनाच करावा लागतो. तुमच्या आईवडिलांनीही केलाय, मीही केलाय, तुम्हीही करावा. तुम्हीही जो स्ट्रगल आलाय त्याला सामोरं जावं 100% आनंदाने. तुमच्या आजूबाजूच्यांना विचारावं, जगातल्या प्रत्येकाला बघावं की अरे खूप लोक स्ट्रगल करताय, हातपाय नाही काही लोकांना तरी आनंदात जगतायत, आंधळे तरी आनंदात जगतायत, गरीब घरात आले तरी सुद्धा आनंदात जगतायत. तुमच्याकडे तुम्ही कुठल्या घरात जन्माला आले म्हणून नाराज होऊ नका. तुम्हाला देवाने डोकं दिलंय, बुद्धी दिली, विचार करण्याची क्षमता दिली. विचार बदलले की जीवन बदलतं. हॅलो, ऐकतायत का मंडळी? पटतंय का? यस म्हणत राहा. सुरुवात तुमची यस पासून करा आणि स्ट्रगलनी निगेटिव्ह होऊ नका, निगेटिव्ह गोष्टींमध्ये अडकू नका. तुमचं डोकं जरा ठिकाणावर आणा. आत्ता इथे वर्तमानात आणा. कळतंय का मी जे बोलतोय ते? नंबर 6, भूत आणि भविष्याचेच विचार करत वर्तमान खराब करून घेऊ नका. जुन्याच गोष्टी पकडून ठेवायच्या, काय घडलं होतं, काय घडलं होतं, आणि जे घडलंच त्याची कल्पना करायची भविष्याची. वर्तमानात या. आधी सगळं काही ठीक आहे म्हणायला शिका. पुढचं हेच आहे, जीवनात चांगल्या वाईट गोष्टी घडतात. चांगलंही घडतंय, वाईटही घडतंय. नकारात्मक विचार वाईटाकडे बघायला लावतात, सकारात्मक विचार जे चांगले आहे त्याच्याकडे बघायला लावतात. कळतंय का? आधी सगळं काही ठीक आहे, आय एम परफेक्टली ओके, आय एम परफेक्टली ऑल राईट. सगळं काही ठीक आहे, ठीक आहे म्हटलं की सगळं ठीक होऊन जातं. आणि जे ठीक नाही त्याला सुद्धा ठीक करण्याची क्षमता येते जेव्हा तुमचं मन ठीक असतं. हॅलो, समजतंय का? यस बोलत राहा. प्रत्येक गोष्टीला यस बोलत राहा. त्याच्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं हे आहे की असं फील करा, असं बोला की मी सगळं काही करू शकतो.
मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, मला हे शक्य नाही, मला ते शक्य नाही. आधी जीवनाबद्दल तक्रार करणं बंद करा. तक्रार करणं 100% आजपासून बंद करा. पॉझिटिव्हिटी फील करा. चेहऱ्यावरती आता सुद्धा बघा स्माईल आहे की नाही. स्वतःच्या जीवनाला बघा, स्वतःच्या शरीराला बघा, स्वतःच्या श्वासाला बघा, स्वतःच्या चेहऱ्याला बघा आणि अशी पॉझिटिव्हिटी फील करा आणि देवाला धन्यवाद द्या की एवढं सुंदर जीवन तू दिलंय. मंडळी 100% ते करा मी जे सांगतोय ते आणि बोला मी सगळं काही करू शकतो. येस, मी माझं आयुष्य बदलणार आहे 100%. हे मी बोलतोय, मी फील करतोय. सांगा कॉमेंट करून तुम्ही फील करत आहात की नाही. या फिलिंग्स खूप महत्वाच्या आहेत. तुमच्या आतून तुम्हाला अजूनही असंच सवयीमुळे वाटत असेल, नाही याच्यात काही नाही, याच्यात काही नाही, बदला स्वतःला. काढून फेकून द्या ते विचार. आणि त्याच्यासाठी पुढचा नियम, पुढची गोष्ट हीच आहे की दुसरं कोणीतरी आकाशातून येणार नाहीये तुमचं जीवन बदलायला. हे जे आहे ना, दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारता येत नाही आपल्याला जीवनामध्ये. दुसऱ्याच्या भरोश्यावर जीवन जगता येत नाही. दुसरा सपोर्ट करू शकतो. जगायचं तुम्हाला आहे, बदलायचं तुम्हाला आहे. दुसरा कुणीतरी येईल आणि मग माझं जीवन तो बदलेल हे विचार माणसाला बदलू देत नाही. निसर्गाने हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला, ही याचा अर्थच आहे की निसर्गाची इच्छा आहे की तुम्ही बदलावं. म्हणा आधी, होय मीच माझ्या आयुष्याचा शिल्पकार आहे. म्हणा मीच माझं आयुष्य घडवतोय, मीच माझं आयुष्य बदलणार आहे, मी सकारात्मकतेने जगणार आहे, मी आत्तापासून पॉझिटिव्ह राहणार आहे, मी नकारात्मकतेला काढून फेकून दिलेलं आहे. हे आधी 100% डोक्यात टाका आणि तुम्ही स्वतःशी असं स्वतःला फसवू नका. तोंड उतरून बसू नका. फसवू नका म्हणजे काय, नाही नाही माझं आयुष्य असंच आहे, मी प्रयत्न केला पण मग घडलंच नाही. अरे 10दा प्रयत्न केला ना, अजून 10 वेळेला प्रयत्न कर. प्रयत्न करणं सोडू नका. आणि याच्यासाठी ना सकारात्मक लोकांशी बोला, सकारात्मक विचार ऐका, सकारात्मक बोला आणि सकारात्मक लिहा. मागच्या 10 दिवसात तुम्ही काय सकारात्मक बोलले, किती सकारात्मक विचार ऐकले, किती सकारात्मक गोष्टी लिहिल्या हो तुम्ही. केली का वही एखादी छान, रोज काहीतरी सकारात्मक लिहायचं आणि सकारात्मक व्यक्तींमध्ये राहायचं, सकारात्मक बोलायचं. आधी तुम्हाला हे बदलावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःला असं एकटं कोंडून ठेवू नका, एका रूम मध्ये बसून राहू नका, झोपून राहू नका. आधी हे बंद करा एकटेपणा. नकारात्मक विचार हवी झाले ना, एकटं 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 स्वतःला कोंडून ठेवावं असं वाटतं. तोंड पडलेलं असतं. हस म्हटलं तर हसायला तयार नाही, बोल म्हटलं की बोलायला तयार नाही. जीवनाकडे बघताना काही पण किती जरी पॉझिटिव्ह बोललं ना तरी सुद्धा निगेटिव्हच बोलत राहणं. आधी हे बंद करा. आजपासून तुम्ही एकटं राहायचं नाही. अरे एखाद्या कामाप्रती समर्पित करा ना स्वतःला. काहीतरी कामाची जबाबदारी घ्या ना. मला आत्महत्या करावीशी वाटते आणि मला मरून जावं असं वाटतं, हे असल्या फालतू गोष्टी बोलणं बंद करा. आत्महत्या केल्याने प्रॉब्लेम संपत नसतात, कर्म चुकत नाही, पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. आहे की नाही तुमची काही जबाबदारी तुमच्या बायकोप्रती, नवऱ्याप्रती, आईप्रती, स्वतःप्रती. आत्महत्येने प्रश्न सुटणार आहे. हे नाटकं आणि खोटं बोलणं, स्वतःला फसवणं आणि पळवाटा शोधणं बंद करा. असं भ्याड माणसासारखं पळून जाऊ नका. शूरवीर आहेत तुम्ही, तुमच्यात शक्ती आहे, तुमच्यात ताकद आहे. आधी फील करा, बोला आधी की असली आत्महत्या करण्याचा मी विचार करणार नाही, पळून जाणार नाही, पळपुटेपणा करणार नाही मी. जे समोर आलं ना त्याला स्वीकारा. ही शक्ती देवाने दिलेली तुमच्यात. फक्त ही जी सवय लागली ना एकटं राहण्याची, आधी हे काढून फेकून द्या. आजपासून मी कुठल्या तरी कामाला समर्पित करा. काय जबाबदारी घेता हो तुम्ही? घ्या ना, तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घ्या, तुमच्या स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घ्या, स्वतःला सकारात्मक बनवण्याची जबाबदारी घ्या. आणि फार त्रास होतो ना तुम्हाला, तर तुमच्यासारखे ज्यांना ज्यांना त्रास होतो ना त्यांच्याकडे जाऊन त्यांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करा. एकटं बसून राहायचं, तोंड उतरून बसून राहायचं, नुसतं झोपून राहायचं. तुमच्यामुळे आईबाप परेशान, तुमच्यामुळे बाकीचे लोक परेशान, तुम्ही स्वतःला किती त्रास करून घेताय. आणि याच्यासाठी जो कोणी तुम्हाला असं सांगतोय त्याचा द्वेष करू नका. माणसाचा असा अहंकार असा असतो नकारात्मक लोकांचा की कुणी जर चांगलं सांगायला लागलं ना तर तू शिकवू नको मला, आम्हाला माहिती आमच्यावर काय बितलेली हो तुमच्यावर. पहाड कोसळत आहे. सांगा, विचारा स्वतःला, पॉझिटिव्हली विचारा. माझे शब्द पॉझिटिव्हली घ्या. अहो जर माझ्या शब्दानं तुम्ही पॉझिटिव्हली घेतलं आणि तुमचं जीवन बदललं तर फायदा कोणाला होणार आहे सांगा ना. तुम्हाला स्वतःला होणार आहे. आणि हेच तुम्ही करत आहात की नाही सांगा, विचार करा. त्यासाठी आधी मी सांगितलं, पॉझिटिव्हिटी फील करा, पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह ऐका, पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहा. कधीच असं बोलायचं नाही की माझ्या आयुष्यात सगळं संपलं. आजपासून तुमच्या आयुष्याचे निर्माते तुम्ही आहात एवढं लक्षात ठेवा. आणि एकटे बसून राहायचं नाही. कॉमेंट करा, होय मी आजपासून सकारात्मक राहणार.
काहीतरी जबाबदारी घ्या. जबाबदारी घेऊन ती पूर्ण केली ना, छोट्या छोट्या जबाबदाऱ्या घ्या, ती पूर्ण करा आणि बघा आयुष्य किती सुंदर होतं. अरे पहिल्यांदा तुम्हाला कामात गुंतवून घ्यायचं ना, तुमचं घर सुंदर ठेवा. काही काम नसेल तुम्हाला, छान झाडं लावा. दुसरं काही नसेल, ते झाडं लावल्याच्या नंतर त्याला जगवा. दुसरं काही नसेल, काहीतरी छान वाचन करा. चांगल्या लोकांमध्ये जा. स्वतःला एकटं कोंडून ठेवायचं नाही. स्वतःला तुमच्या नकारात्मक विचाराच्या पिंजऱ्यातून मुक्त करायचं. करणार आहात की नाही? हो किंवा नाही सांगा मला. यस म्हणा. ह्या ज्या गोष्टी सांगितल्या, या 100% तुम्हाला नकारात्मक विचारातून बाहेर काढणार म्हणजे काढणार. आपले चैतन्यवनातलं शिबिर जर केलेलं नसेल तुम्ही, 6 दिवसांचं निवासी शिबिर असतं. 50 देशातले 20 कोटी लोक या विचारांसोबत जोडलेले आहेत. या त्या शिबिराला सहपरिवार. पूर्ण पॉझिटिव्हिटी घेऊन आयुष्य घडवा. हे असलं रडगाणं गात बसायचं नाही. आयुष्य त्याच्यासाठी नाहीये. फिनिक्स पक्षाप्रमाणे राखीतून भरारी घ्यायची, उंच उडायचं आणि तुम्ही असं जगायचं की तुमच्याकडे बघून लोकांनी म्हटलं पाहिजे, अरे जगायचं ना तर याच्यासारखं. उठा एकदा. जागेवरतून लुळू नका, नुसतं बसू नका. स्वतःला हा व्हिडिओ पाहिल्या पाहिल्या आरशात बघा. स्वतःचा चेहरा आरशात बघा. चेहऱ्यावरती स्माईल ठेवा. तुमच्या स्वतःच्या डोळ्यात बघा आणि असं निक्षून सांगा स्वतःला की तो असा रडणारा नाहीये. तो ज्ञानयोगाचा माऊलीचा साधक आहे. सुरुवात करा छोट्या छोट्या गोष्टीपासून. सगळ्या गोष्टीचं टेन्शन एकदम घेऊ नका. भविष्याचं टेन्शन एकदम घेऊ नका. आता काय करू शकतात त्या छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करून मग मी मोठा होईल असलं कधी नसतं. अरे 100 किलोमीटरचा प्रवास जरी करायचा असेल तर पहिल्यांदा 1 पाऊल पुढे टाकून करावा लागतो. आता 1 पाऊल पुढे टाका सकारात्मक विचारांचं. 99 पावलं तो परमात्मा पुढे टाकून तुमच्याकडे येतो की नाही बघा. विश्वास ठेवा. विश्वासाने जगा. यास बोलत राहा. यास आणि काहीतरी सकारात्मक कॉमेंट करा. हसरा चेहरा आहे की नाही चेक करा आणि जे सांगितलं ते 100% करून जीवनाला बदला. तुमच्या जीवनाला फक्त तुम्हीच जबाबदार आहात आणि तुम्ही तुमचं आयुष्य घडवणार आहात. हो की नाही सांगा. बोला एकदा. यस यस यस. वाटलंच तुम्हाला काही की ह्या विचारातून पॉझिटिव्हिटी आली तर तुम्ही जगा. तुम्ही कॉमेंट करा. तुम्ही जीवनाला बदला आणि हे विचार ज्यांच्यापर्यंत पोहोचवणं शक्य असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कारण आज या विचारांची प्रत्येकाला आवश्यकता आहे. असं पेटून उठा. असं मरेल गळेल तोंड उतरलेलं आणि नकारात्मक बोलणारे अरे बिलकुल नाही. असं असं एकदम ऊर्जेने असं झगमगाट तुमच्या चेहऱ्यावरती असं तेजाचा दिसला पाहिजे. हे हास्य पुन्हा तोंड उतरवायचं नाही. पुन्हा एकदा चेक करा. हे हास्य, हा आत्मविश्वास कायम ठेवा. तुम्ही जे करणार त्याच्यात यश तुम्हाला मिळणार आहे. हा माझा शब्द आहे. बस खचून जायचं नाही. एकटं राहायचं नाही. तोंड उतरून बसायचं नाही. तक्रार करायची नाही. आयुष्यात एक पाऊल पुढे टाकत आनंदात 100% भरभरून जगायचं आणि एक आयुष्य जे परमात्म्याने दिलंय ते मस्त जगायचं. व्यस्त ठेवायचं स्वतःला आणि नेहमी फ्रेश राहायचं. यस.